बदलाव हा नवयुगाचा, संघर्षाचा, सन्मानाचा. कधी आई बहीण जपले सारेच नात, स्वतःला जाळूनी झाली खरी ही ज्योत. घरचा आधार, लक्ष्मीचा अवतार, साऱ्यांना जोडते शक्ती ही अपरंपार. हा मान माऊलीचा, संस्कारी संस्कृतीचा, हा रंग स्वाभिमानी घर घरच्या सावित्रीचा. सन्मान गृहलक्ष्मीचा, सन्मान गृहलक्ष्मीचा, सन्मान गृहलक्ष्मीचा, सन्मान गृहलक्ष्मीचा. Presented by Karan Kothari Jewelers, Shuddh और अनंत. Driven by Jaika Motors, Civil Lines, Nagpur. Gift partner Gopi NX, Modi #1, Sitabardi, Nagpur. Rucha Creation, Rajiv Nagar, Nagpur. Pure V, अब हर घर चमकेगा प्योर V के साथ. एंड संसार द फैशन मॉल, उत्कृष्ट कपड़ों का संसार. हेल्थ केयर पार्टनर MB Care, स्वीटनेस विदाउट शुगर. Relishing partner Diwarkar's Ajit Bakery since 1955, Ajni Square, Nagpur. नमस्कार, मी संपदा. तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते सन्मान गृहलक्ष्मीचा या कार्यक्रमात. दरवेळी आपण एखाद्या गृहलक्ष्मीचा सन्मान करण्याकरता जातो, कारण या कार्यक्रमाच्या पाठीमागे उद्देशच ते आहे की जी प्रत्येक कुटुंबाला अगदी प्रेमाने जोडून ठेवणारी व्यक्ती आहे, आपलं सर्वस्व कुटुंबाकरता अर्पण करणारी जी व्यक्ती आहे, तिचा सत्कार व्हावा, तिचा सन्मान व्हावा, तिला थोडासा वेळ आपल्या सगळ्या लोकांबरोबर, आपल्या सगळ्या जवळच्या आप्तेष्टांबरोबर घालवता यावा, या दृष्टीने सुरू केलेला हा कार्यक्रम. आणि आज आपण सन्मान करण्याकरता जाणार आहोत आणि भेटणार आहोत सौ अर्चना प्रदीप पाटील यांना. ह्यांच्याबद्दल सांगायचं तर डॉक्टर प्रदीप पाटील यांच्या त्या सौभाग्यवती आहेत आणि आपल्या सगळ्यांचं सुपरिचित असलेलं श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल संपूर्णतः त्या मॅनेज करतात. कुटुंबाबरोबर एवढं मोठं हॉस्पिटल सुद्धा त्या सांभाळतायत. तेव्हा कसं काय ही तारेवरची कसरत इतकी वर्ष त्या झेपावून नेतात हे बघूया. त्यांना भेटूया, त्यांच्या कुटुंबियांना भेटूया आणि थोड्याशा गप्पा गोष्टी करून जाणून घेऊया सौ अर्चना प्रदीप पाटील यांच्याविषयी आणि त्यांचा सन्मानही करूया. सन्मान गृहलक्ष्मीचा प्रेझेंटेड बाय करण कोठारी ज्वेलर्स, ड्राईव्ह इन पार्टनर जयका मोटर्स, गिफ्ट स्पॉन्सर संसार द फॅशन मॉल, गोपी NX, प्युअर V अँड रुचा क्रिएशन्स. रेलिशिंग पार्टनर्स अजित बेकरी, हेल्थ केअर पार्टनर्स MB शुगर्स, ते अँटी शुगर, स्वीटनेस विदाउट शुगर. आज आपण आलेलो आहोत सौ अर्चना पाटील यांच्याकडे आणि त्यांचा सन्मान करण्याकरता सगळी जण इथे एकत्र झालेली आहेत. तेव्हा सगळ्यात पहिले मॅडम सगळ्यांची एकदा ओळख करू. नमस्कार, मी मिसेस अर्चना पाटील. हे माझे हजबंड डॉक्टर प्रदीप पाटील, ती लहान मुलगी रिया पाटील आणि ती मोठी मुलगी रुचा पाटील. ते माझे जेठ आहेत डॉक्टर सुनील पाटील. त्या जेठाणी डॉक्टर कविता पाटील. ते डॉक्टर पावशेकर आहेत, यांचे म्हणजे अगदी खास फ्रेंड, म्हणजे जय विरू म्हणूनच यांना यांच्या ग्रुपमध्ये ओळखतात. ती त्यांची मिसेस लीना पावशेकर. ते डॉक्टर अनासने, हे पण सरांचे फ्रेंड आहेत आणि त्या माझ्या सर्व मैत्रिणी आहेत, माझ्या म्हणजे शेजार आणि म्हणजे तुमचं एक्सटेंडेड कुटुंब. आणि त्या मागे जे आहेत तो आमचा स्टाफ आहे हॉस्पिटल. सगळ्यांचं. आणि मला असं वाटतं पहिल्यांदा असेल की एवढे डॉक्टर एकत्र येत आहेत आणि छान. आणि ही पण डॉक्टर आहे, माझी मुलगी डॉक्टर रुचा. वा. आणि सगळे हसत मुखाने, असं सिरियस डिस्कशन किंवा सिरियस कुठल्या बाबतीचं वातावरण नाहीये, एवढे डॉक्टर्स असतात. बरं, सर आहेत ते हार्टचे डॉक्टर आहेत, दिल के डॉक्टर. तर पहिला प्रश्न हाच की दिल का रिश्ता कसा जुळला आणि कधी जुळला? ऍक्च्युअली आमचं 1995 मध्ये लग्न झालं. त्याच्या आधी म्हणजे हे माझ्या वहिनीचे म्हणजे मावस भाऊ आहेत.
तर म्हणजे ऍक्च्युअली अरेंज मॅरेज आहे, लव्ह मॅरेज नाही आहे. नाही, मी सांगते म्हणजे अरेंज मॅरेजच आहे आमचं. यांनी मला बघितलं आणि मग आमचं विदिन 28 days मध्ये आमचं लग्न पण झालं. एकदा बघितलं त्यांना आणि 28 दिवसात लग्न झालं. त्याचं हम दिल दे चुके सनम आहे. इतकं काय आवडलं की एकदम 28 दिवसात लग्न करून घेतलं? प्रश्न तर खूप कठीण आहे, पण उत्तर असं आहे, अभी नाही तो कभी नाही. मी तर तेव्हाच म्हणत होतो साखरपुडा झाला आणि ताबडतोब लग्न करून टाका. मग ते म्हणे की नाही, म्हणे थोडंसं टाइम लागतो लग्नासाठी. आता समजतंय कारण पोरीचं लग्न केलं. तेव्हा तर फक्त आम्हीच तयार होतो की आपल्याला लग्न करायचंय. पण इतकी काय का झाली? असं वाटलं होतं का पण की सगळ्यात आधी यांचं लग्न होईल? नाही, माझं होऊ शकतं लग्न, याच्यानंतर मला समजलं कोणाचंही होऊ शकतं करून. म्हणजे दिलके डॉक्टर आणि बातमी एकदम दिलवाले करते असं झालंय. नाही, असं नाही की बाकी मित्रांचं पण लग्न अडलं होतं, पण तो आमचा नेता होता. जोपर्यंत कॅप्टन लग्न करणार नाही, बाकी टीममेट्स कधी लग्न करतात. आमचा दबाव होता त्याच्यावर. सगळ्यांनी गप्पा करायलाच तर आपण भेटलेलो आहोत, त्याचं काही नाही. तुमचं बालपण कुठलं? अकोला. अकोल्याचं कसं होतं बालपण? घरी कोण- बालपण छान होतं माझं. माझे आई वडील होते, माझा भाऊ वहिनी, माझी मोठी बहीण, तिचं लग्न झालेलं होतं आणि अजून एक माझी बहीण आहे, ती होती. आता म्हणजे आता तसं माझे आई वडील पण नाही आहेत आणि आता भाऊ बहिणी आहेत ते आहेत. अकोल्याला आता कोणीच नाही. इथेच सगळे. हा, इथे नाही आहे. नाशिक. पुणे वेगवेगळे ठिकाणी सगळे आपापल्या घरी येतात. आपल्या घरीच येते. पण जसं आता सरांचं की बघता क्षणी त्यांना हे झालं की 28 दिवसात लग्न करायचं, तुम्हाला तुमची घाई कशी होती? तुमचं काय म्हणणं होतं? ते तर माझं म्हणणंच नव्हतं, कारण मी तेव्हा खूप सायलेंट होती. कारण माझे वडील नव्हते, तर माझे भाऊ आणि वहिनी जे निर्णय घेतील किंवा आणि माझी आई, त्याच्यावर मी हे होती. त्यांनी जर नाही म्हटलं असतं तर नसतं झालं. म्हणजे माझं तेव्हा त्या काळामध्ये मुलींच्या निर्णयाला तेवढा महत्व नव्हतं. आता आहे ते, पण त्या काळात नव्हतं तसं. पण म्हणजे आता मुलगा डॉक्टर आहे आणि एवढी घाई पण करतं ते लग्नाची वगैरे, असं तर तुम्हाला असं प्रश्न काही पडला नाही का? नाही. का बरं? की डिफॉल्टर पोरगा आहे. डिफॉल्टर हेच नाही ना, कारण वहिनीचे भाऊ असल्यामुळे थोडीफार माहिती होतीच. चे भाऊ आले आणि तिलाही त्यांचं लग्न करायचं होतं आणि मलाही करायचं होतं. आम्ही एका लग्नामध्ये गेलो होतो, तिथे गोष्ट निघाली आणि मग ठरलं की ठीक आहे पाहून घेऊ. आणि ऑलरेडी रिलेशनमध्ये होते, त्याच्यामुळे फिक्स झालं. मी सांगते इतकं सोपं वाटत नाहीये. नाही, तेवढं सोपंच होतं सध्या. तेवढं सोपं झालं ते, कारण इझिली झालं. रिलेशन मध्ये असल्यामुळे ओळख म्हणजे जास्ती बघण्यात होतं. कधी, लक्षात नाही आलं का यांच्या वागण्यात वगैरे असं की यांच्या काहीतरी मनात नाही नाही, तसं नव्हतं काहीच. हा सगळा गमतीचा भाग झाला. छान, इतकी छान तुमची जोडी आहे, मेड फॉर इच अदर. पण एक डॉक्टर प्रोफेशन जे आहे खूप हेक्टिक असतं, वेळा नसतात. म्हणजे वेळांपेक्षा मी म्हणते की पर्सनल लाईफच नसतं. सगळं जे आहे ते डेडिकेशन हे पेशंटच्या ह्याच्यात असताना तुमचं लग्न झाल्यानंतर लाईफ कसं चेंज? ऍक्च्युली हे जरी डॉक्टर असले तरी पण यांना म्हणजे फिरायचा खूप शौक आहे आणि मित्र मंडळी म्हणजे मित्र जमवायचा आणि त्यांच्याशी म्हणजे बॉन्डिंग बनवायचं यांना खूप. म्हणजे मित्रच नाही तर आपला जो स्टाफ असतो, आपलं जे म्हणजे पेशंट्स असतात, यांच्याशी सुद्धा यांचं बॉन्डिंग वगैरे खूप म्हणजे चांगलं आहे. तर यांना फिरायचा वगैरे खूप शौक. त्याच्यामुळे आमचं असं नाही की नुसतं आपण दवाखाना बघायचा आणि त्याच्यातच म्हणजे आपलं लाईफ हे करायचं, तसं यांचं नाही आहे. यांना म्हणजे मला तरी तेवढा आधी शौक नव्हता फिरायचा, पण यांच्यामुळे म्हणजे आता महिन्यात म्हणजे 5-6 महिन्यातून कुठेतरी असं जायचं हे म्हणजे असतंच आमचं. मित्राचा हा फॉर्म्युला आहे, आधी बायकोला खुश करायचं
आणि मग हवं तिथे फिरायला जायचं. ते मित्र इथे आहेत का? तसं पण मला म्हणजे असं आठवत नाही की पाटील सर किंवा माझे हसबंड खूप कुठे आम्हाला एकटे सोडून फिरायला गेले असतील म्हणून. म्हणजे ते नेहमी सोबतच जातो आम्ही. हा, एखाद्या वेळेस ठीक आहे, वन्स वाईल एव्हरीबडी शुड एन्जॉय अलोन. तर असं आठवत नाही मला हे कधी हे लोक एकटे गेले म्हणून. ऍक्च्युली कसं आहे की कुठे बाहेर जातो म्हटलं तर विवाहित पुरुषांना हा. किंवा जे आमचं एक हे आहे ग्रुप आहे NOC घ्यावा लागतो का? नॅशनल इंटरनॅशनल टूरला. तर ही वारंवार NOC घेऊन आपण घेऊनपेक्षा त्रास घेण्यापेक्षा पहिले त्यांना काहीतरी फिरून आणायचं. आणि लेडीजला कसं आहे, फक्त त्यांना नाही म्हणू नका, फक्त हो म्हणा कोणत्या गोष्टी, मग ते तुम्हाला कधी अडवत. मग यांना छोटा टूर मारून दिला, कुठचा कोराडी आहे, खिंडसी आहे, कुठे आहे, तर ते शांत होऊन जातात. कारण त्यांना तेवढी. मला एक गोष्ट सांगा, त्यांना कोराडीला फिरवून तुम्ही कझाकिस्तानला जाल? हो, प्रश्नच नाही ना. नाही काय होतं, हे कुठलं लॉजिक आहे? कसं राहते ऍक्च्युली त्यांची एनर्जी कमी राहते, त्यांचं म्हणजे बर्डन जास्त राहते. त्यांना थोडं 4-5 किलोमीटर फिरलं की ते थकून जातात. आता याच्या पुढे आम्ही फिरू नाही शकत. पण पहा, आम्ही पायी नेता की काय त्यांना कोराडीला? कोराडीलाच 4 आणि 5 किलोमीटर नंतर कसं कसं थकेल? आहे की तिच्या तेच फिरवायचं, आयदर कन्व्हिन्स ऑर कन्फ्युज. शेजारी बसून तुम्ही एवढी सांगायची हिंमत करताय म्हणजे? तेवढं तर फ्री असायलाच पाहिजे. आणि तसंही सैर कर दुनिया की गालिब ये जिंदगानी कहा, जिंदगानी भी रही तो फिर ये नौजवानी कहा. ये सब आपके पास, ये जो लाइफ है और एज है, ये बार बार आपको मिलने वाला नहीं, और एज आपका दिनों दिन बढ़ने वाला है. तो जो हे घरी गेल्यावर कळणार आहे नाही, एज बढ़ने वाला है या घटने वाला है. कारण त्या इतक्या मन लावून अगदी ऐकतायत. बोलून घ्या असं एक्सप्रेशन येतंय त्यांच्या जसं मला चेहऱ्यावर. 2024 मध्ये, आता 2024ला जसं फिरायचं आपल्याला, तर आपण काय करायचं, 2023 मध्ये त्यांना मी काना केसरी, जबलपूर इथं फिरून आणलेलं आहे. ते थकून गेलेले आहेत. आता म्हणजे आपण 24 मध्ये फिरू शकतो. मग मी माझ्यावर पैसे नका खर्च करू, तुम्ही खर्च करा, जे वाटेल ते करा त्या हुकच्या पैशाचं. पण मला जे गोल्ड पाहिजे ते घेऊन द्या. माझं गोल्ड मध्ये लक्ष आहे. प्रत्येकाचं मला बाकी काही नको. कसं चॉईस पण वेगळी. त्या तुम्हाला 1 ग्राम 2 ग्राम गोल्ड देऊन ते गोल्डन चान्स घेतायत. नाही, एवढंच नाही. अच्छा, मी 3 लाखाचं गोल्ड घेतलं तर तुम्ही 3 लाख म्हणजे तिकीट वगैरे सगळं तुमचं करून 3 लाख होतात. तर मला 3 लाख देऊन द्या. इतके छान तुमच्या गमती जमती आणि सगळं असं वातावरण दिसतंय. अभ्यास कधी करायचा तुम्ही लोक? मला हे पण आता एक प्रश्न पडतोय की डॉक्टर म्हणजे खूप अभ्यास करावा लागतो, खूप त्याच्या मागे कष्ट असतात. पण हा ग्रुप अभ्यास कसा करत असेल? आणि मग अख्खा दिवस तुम्ही मोठे भाऊ म्हणून कधी असं त्यांना रागवलंय किंवा असं हुडदंग करताना दिसलेत? काही अशा मेमरीज आहेत तुमच्या सोबतच हुडदंग करत आहे. म्हणजे रागवण्याचा काही प्रश्नच आला नाही कधी? नाही, याच्यावरती बोलेल की जेव्हा मला मार्गदर्शनाची गरज पडली तेव्हा त्या वडिलांसारखे माझ्यासोबत उभं राहून त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि चुकीच्या मार्गाला मी गेलो तर त्यांनी मला योग्य मार्ग दाखवलेला. आणि आज आम्हाला वडील नाही आहे, पण ते त्या रूपाने आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि राहिलं खाण्यापिण्याचं आणि मोजमस्तीचं, आम्ही सोबतच. खूप छान एकंदरीतच सगळं बॉन्डिंग आणि वातावरण वाटते. पण तुम्ही आता म्हणालात की कधी चुकीच्या मार्गावर गेलो तर कुठली असा इन्सिडेंट तुम्ही शेअर करू शकाल? प्रगतीमध्ये बायकोने साथ दिलाच आहे. आणि ज्यावेळेस डाऊन म्हणजे पैशाची खूप चणचण होती आणि पैसे नव्हते त्यावेळेस सुद्धा तिने साथ दिलेला आहे. आणि जे अप्स अँड डाऊन्स होते बिझनेसमध्ये म्हणा, फॅमिलीमध्ये म्हणा, लाईफमध्ये म्हणा, त्यावेळेस जसं आपण रस्त्यामध्ये चालतो, एखादा दगड येतो तर आपल्याला ठेच खाऊन आपण खाली पडतो. पण त्या दगडामुळे आपण खचून जाऊन मागे न जाणं, त्या दगडाला एक पायरी पकडायची, पायरी समजायची आपल्या वरच्या प्रवासासाठी म्हणजे प्रगतीसाठी. आणि त्या दगडालाच आपण एक स्टेप ठेवायचा आणि पुढच्या ह्याच्यावरती जायचं. हे सगळं मला मोठे भाऊ आणि बायकोने असं सांगितलं की आपल्याला त्याला ठेस न समजता आपल्याला एक लेसन समजून त्यालाच आपण एक प्रगतीचा एक पाऊल समजायचं आणि पुढे जायचं. वहिनीने सुद्धा सांभाळलं. आणि खूप छान. आता सर तुमचं इतकं कौतुक करतायत
मला तुम्हाला विचारायचं आहे की कसं असतं की आपण एक हॉस्पिटल संपूर्ण सांभाळायचं, मॅनेजमेंट सगळं तुम्हीच बघत असता. अशा ह्याच्यात तिथे इतकं जास्त सगळ्यांचं दुःख किंवा टेन्शन आपण बघत असताना स्वतः इतकं मोटिवेटेड राहणं कसं शक्य होतं? आता मॅडम कसं आहे ते तशी म्हणजे ॲक्च्युअली मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी आधी एकदम सिम्पल होती, पण त्यांनी सुद्धा मला हिंमत दिली. त्यांनी मला म्हटलं की तू हे कर आणि तू पुढे जा. मग मी म्हणायची नाही मला हे जमणार नाही. का नाही जमणार? दुसरी करू शकते, तू का नाही करू शकत? असं करून त्यांनी मला मोटिवेट केलं. आणि लग्न झालं तेव्हा मी सिम्पल BSc होती. त्याच्यानंतर मग त्यांनी मला एक कोर्स करायला लावले. ते मी कोर्सेस केले. ते म्हणजे आधी नॅचरोपॅथी पण करायची मी आणि पंचकर्म वगैरे ते पण करायची मी. ब्युटी क्लिनिकही होतं माझं, स्लिमिंग सेंटर होतं, ते सर्व केलं मी. मग नंतर मग यांना ते जे मी म्हटलं की आमचं EECP सेंटर आहे तर त्याचा हे मिळालं त्यांना. तर त्यांनी ते चालू केल्यावर मग आधी यांनीसुद्धा खूप मेहनत केली. म्हणजे दुसऱ्यांच्या हाताखाली काम करून करून त्यांनी 2011मध्ये आमचं हे हॉस्पिटल स्थापन केलं. आणि मग तेव्हा आमच्याकडे मशीन कशी आणायची हे सुद्धा आमच्याकडे प्रश्न होता. पण मग हिम्मत करत करत ती मशीन आली आमची एक. मग म्हणजे आम्ही स्वामी समर्थांच्या मार्गाला लागलेलो होतो, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला म्हणजे खूप मार्ग दाखवत गेले ते आम्हाला इथे. आणि मग त्याच्यातून मग ती मशीन आल्यावर म्हणजे मशीन आली तेव्हापासून आमच्याकडे पेशंट्स आले. तर ते पेशंट्स म्हणजे मग मला इकडनं म्हणजे कसं पेशंट मशीनवर असल्यामुळे यांनी मला म्हटलं की आता तू म्हणजे हॉस्पिटलचं मॅनेजमेंट सांभाळ. मग मी माझं हे सर्व बंद केलं, नॅचरोपॅथी, पंचकर्म वगैरे, आणि मग इकडेच लागली. मग असं एक मशीन, मग दुसरी मशीन, तिसरी मशीन करत आज आमच्या हॉस्पिटलमध्ये 4 मशीन्स आल्या. म्हणजे सरांनी पण खूप मेहनत घेतली त्याच्यासाठी. आणि मोठ्यांची साथ तर होतीच आम्हाला, त्यांचे आशीर्वाद होते. माझे सासू सासरे त्यांचे आशीर्वाद होते, सर्वांचेच होते. हार्ट पेशंट प्रत्येक घरात एकतरी आहे अशी कंडिशन असताना विदाऊट सर्जरी तुम्ही सगळे ब्लॉकेजेस क्लिअर करता, हे खूप वेगळी गोष्ट आहे. त्यात स्ट्रगल म्हणून काय म्हणजे अनुभव कसे आले तुम्हाला? हे 2004 साली हे जे माझे मोठे भाऊ आहे त्यांना हार्ट अटॅक आला होता. आणि त्यावेळेस मग आम्ही धावत पळत त्यांना एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आणि त्यावेळेस अँजिओग्राफी केली तर समजलं 2 ठिकाणी ब्लॉकेजेस आहे आणि 2 ठिकाणी अँजिओप्लास्टी करावं लागतं. तर मोठे भाऊ तर कॅथलॅबमध्ये होते. मग प्रश्न माझ्यासमोरच होता की आता काय करायचं. मग म्हटलं आता काय करायचं. पण ते म्हणाले की अँजिओप्लास्टी करावं लागतं. म्हटलं अँजिओप्लास्टीचे पैसे किती. मग त्यावेळेस त्यांनी म्हटलं की एका म्हणजे पैशाचा प्रश्न नाही, पण तुम्ही 80,000 पकडा म्हणे एकाचं. तर 80,000 गुणिले 2 1,60,000 आणि बाकीचं ॲडमिशन वगैरे पकडून 2,30,000 आणि खिशामध्ये फक्त 10,000 असताना मी प्रश्न केला की जर अँजिओप्लास्टी नाही केली तर काय होईल. एक्सपायर होऊन जातं म्हणून. मग अशा वेळेस जे पिन पॉईंटवरती जे ब्लॅकमेल करणार होतं ते मला पटलं नाही. आणि त्याच वेळेस मला असं वाटलं की कुठेतरी अशा रुग्णांना बिना ऑपरेशनची ट्रीटमेंट झाली पाहिजे. आणि त्याच्याच शोधात मी असताना मला एक आमचे मॅडम आहे डॉक्टर प्रतीक्षा, त्यांचा मला लेख दिसला आणि त्यांनी नागपूरमध्ये नुकतंच चालू केलं होतं. मी तिच्याकडे RMO म्हणून जॉईन झालो आणि या इंडस्ट्रीमध्ये मी एक नौकर म्हणून जॉईन केलं. आणि आज त्याच इंडस्ट्रीमध्ये मी म्हणजे ज्यावेळेस त्यांच्याकडे ओपनिंग सेरेमनी होती त्यांनी मला चीफ गेस्ट करून बोलवलं. आणि बघता बघता तिथून ट्रेनिंग केलं मी. पहिले मुंबईमध्ये, मग चेन्नईमध्ये, मग नॅशनल लेवलवरती कम्प्लीट, त्यानंतर इंटरनॅशनल लेवलवरती. आज त्या इंटरनॅशनल कार्डिओलॉजी EECP सोसायटीचा मी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे. कसं वाटतंय? छान. दोघं जय वीरू जे आहेत ते जयवीर तेच, तर त्यांचं आम्ही ऐकलं सगळंच. तुम्ही यांना किती साथ दिली? नेहमीच त्यांच्यासोबत असतो. मस्ती करणार, मस्ती करण्यात पण. आमची तिघांची आता जोडी झाली आहे. पूर्वी कसं होतं हे दोघंच मित्र होते, त्याच्यात मी ॲड ऑन झालेलो आणि अमर अकबर अँथोनी आता असं आमचं नाव पडलेलं आहे. आणि तिघही कुठेही प्रवासाला जात असतो तर सोबत जातो आम्ही. CMEsला जातो, सोबत जातो. कोणत्याही कार्यक्रमाला जायचं राहिलं तर आमचं तेवढी बॉन्डिंग आहे, सोबत जातो आम्ही.
खेळ समजवते. अगदी सोपं आहे. जे तुम्ही आत्तापर्यंत केलं तेच करायचंय. टर्न बाय टर्न एकमेकांची तारीफ करायची. जो विचार करायला थांबला किंवा अडखळला ते आउट. स्टार्ट. खूपच छान. खूप हार्ड वर्किंग आहेत, सिन्सिअर आहे. हँडसम आहेत, दोन चांगलं बनवते. पेशंटशी आणि म्हणजे रिलेटिव्ह म्हणा की पेशंट म्हणा का मित्र म्हणा सर्वांशी त्यांचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे. चांगलं चांगलं खाऊ घालते. पेशंटशी सर्वांशी ते प्रेमाने वागतात. चांगलं भांडते. आणि म्हणजे एक त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे. वी कॅन्ट एक्सप्रेस इट. मोटिवेशन तर ते पण देतात. आउट. इतकं छान कौतुक केलंय तुम्ही सरांचं न थांबता, म्हणून तुम्हाला युसीएन कडनं ही गिफ्ट. थँक्यू मॅडम. एकदा सगळ्यांना मी खेळ समजावून देते. खेळ अगदी सोपा आहे. मी काही इन्स्ट्रक्शन्स देईन आणि ते इन्स्ट्रक्शन्स फक्त फॉलो करायचे. इन्स्ट्रक्शन्स म्हणजे आपले जे बॉडी पार्ट्स आहेत हेड टू टो, त्यातल्या मी एखाद्या पार्टचं नाव घेईन आणि पटकन तुम्ही टच करायचा स्वतःचा तो पार्ट. जर का तुमचा अंदाज चुकला तर आउट. बघूया कोण ठरतंय या गेमचं विनर. हेड, हेअर, स्टमक, टोज, फिंगर्स. टच करायचंय फिंगर्स. आईज, इयर्स, नेक, चेस्ट, स्टमक, आर्म्स. या. एल्बो, आर्म, नेक, चेस्ट, स्टमक, थाईज. काय करू? तिघी विनर. तिघीही विनर. तिघींचेही प्रयत्न खूप छान आणि तिघींनी खूप छान पार्टिसिपेट केलं अगदी, म्हणून तिघांना युसीएन कडनं गिफ्ट. का छान या पाटील कुटुंबाबरोबर आपला हा वेळ गेला. आणि फक्त पाटील कुटुंबच नाही तर सगळी मित्रमंडळी, सगळे नातेवाईक, शेजार धर्म सगळं अगदी व्यवस्थित खंबीरपणे ज्या पार पडतात अशा अर्चनाताईंचा आता सत्कार करूया. आणि सत्काराची सुरुवात करूया महाराष्ट्राची शान फेटा देऊन. विदर्भाचं लाडकं संसार द फॅशन मॉल यांच्याकडनं ही साडी. थँक्यू. त्या सगळ्या कर्तृत्वाला साजेसा असा हा गोपी नेक्स यांच्याकडनं दागिना. जशा तुम्ही इतक्या छान सगळ्यांना अगदी आनंदाने जोडून ठेवलंय, तसंच एक क्रिएटिव्ह आमची मैत्रिणी रुचा क्रिएशन्स त्यांच्याकडनं एक गिफ्ट. तुमचा सगळ्यांचा हा जो गोडवा आहे हा असाच कायम राहो, पण त्याचा त्रास अजिबात तुम्हा कुणालाही होऊ नये म्हणून MB शुगर्स यांच्याकडनं हे गिफ्ट हॅम्पर विच सेज MB शुगरचं अँटी शुगर, स्वीटनेस विदाउट शुगर. गृहलक्ष्मीला इतकी खंबीर साथ देऊन आज तुम्ही इतका छान आनंदी कुटुंब सगळे सांभाळतात, म्हणून तुमचा सुद्धा युसीएन तर्फे हे मान. तुमच्या सगळ्यांचा आनंद द्विगुणित करण्याकरता अजित बेकरी यांच्यातर्फे हा कस्टमाइज्ड केक. आणि यापुढेही तुमच्या आयुष्यातले जे काही आनंदी प्रसंग असतील त्या सगळ्यांकरता कस्टमाइज्ड केक अजित बेकरी करून देते. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा या दोघांना इतकी छान साथ दिली आहे त्यांच्या प्रवासात, तेव्हा युसीएन आणि प्युअर वी यांच्यातर्फे तुमच्याकरता सुद्धा हे गिफ्ट.
मॅडमच्या व्यक्तिमत्वाबद्दल मी एकच शब्द म्हणते, मूर्ती लहान कीर्ती महान आहे त्यांची. अशा आमच्या मॅडम आहे आणि असंच त्यांच्या आयुष्यात सुख, संपन्न आणि समृद्धी यावं हीच माझी इच्छा. हार्डवर्क अँड डेडिकेशन इज द की फॉर सक्सेस. बस एवढंच म्हणायचं आणि ते त्या प्रूव्ह करतात. मेन म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये अंडरस्टँडिंग आहे आणि सर्व जे करतो आम्ही मिळून जुळूनच करतो. जेही प्रॉब्लेम असतील ते आम्ही स्वतः आमच्या फॅमिलीमध्ये सॉल्व्ह करतो. त्याच्यामुळे बॉन्डिंग खूप आहे. म्हणजे मी तर मॅडमचं ते कधी ती असते की समोर बोलल्या जाते आणि मागे नाही, पण मी मागे पण माझ्या हस्बंडसोबत नेहमी डिस्कस करत असते की त्या किती म्हणजे व्यवस्थित सगळं करतात, खूप व्यवस्थित. म्हणजे फॅमिली असो, फ्रेंड्स असो, मला वाटत नाही की मॅडमसोबत कोणी नाराज होऊ शकत असेल. सगळेजण इतकं कौतुक करतायत आईबाबांचं, पण आईबाबा म्हणून तुमचा अनुभव तुम्ही काय शेअर कराल? आईबाबा म्हणून ते खूप चांगले असे होते. आम्ही जे काही मागितलं हरवेळेस आम्हाला सर्व काही दिलेलं आहे. जे काही आमचे गरजा होत्या ते सर्व पूर्ण केल्या. आज जे काही मी ज्या स्तरेवर आहे ते त्या दोघांमुळेच आहे. असं माहेरी आलंय म्हणून की हे खरं आहे नाही, असं? तुम्ही तिला पण विचारू शकता. कधीच असं रागवलं नाही किंवा कधी ओरडत नाही? रागवणं तर असतंच, ते जरुरी पण असतं ना की आपल्या चुका आपल्याला कळल्या पाहिजे. जर रागवलंच नाही तर चुका कळणार नाही, मग पुन्हा पुन्हा त्याच चुका करणार. ताई बरोबर बोलते. किंवा मी असा प्रश्न विचारू का की जास्त कोण रागवतं, आई की बाबा? असं काही नाही, म्हणजे जास्ती रागवतच नाही. खूप असं चुक्या झाल्यावरच रागवतात. आणि अभ्यासाच्या बाबतीत वगैरे आता आई एवढं हॉस्पिटल सांभाळते, बाबा इतकं डॉक्टर, बहीण पण डॉक्टर, तर असं काही त्या बाबतीत प्रेशर वगैरे येतं कधी की सगळेच घरात इतके छान सगळं आहे तर मला पण काय करायचंय? किंवा नाही, म्हणजे असं प्रेशर तर कधी नाही आलं, पण ते माझे रोल मॉडेल्स आहेत की त्यांच्या सारखं बनायचं. ग्रेट. माझ्या घरच्यांनी म्हणजे माझे जेठ आहे, माझी जेठाणी आहे, हे आहेत माझी मुलं आहेत, यांनी जशी मला साथ दिली तशी माझी जी मोठी बहीण आहे ती नाशिकला असते आणि माझी जी 2 नंबरची बहीण आहे ती आता सध्या पुण्याला असते. या दोघींनी पण मला खूप साथ दिलेली आहे. म्हणजे आज जे काही मला मार्ग दाखवले ते त्या माझ्या बहिणींनीच दाखवले. ते डॉक्टर नारखेडे म्हणजे त्या माझे जिजाजी नारखेडे म्हणजे प्रभाकर नारखेडे आहेत. तर ते तेव्हा म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असून ते आमच्या मदतीला ते बुलढाण्याला होते, तिथून धावत यायचे आमच्यासाठी. धावत मीन्स तुम्ही समजले. हो, प्रत्येक अडीअडचणीला अगदी एका हाकेवरती आपण जसं म्हणतो. त्यांनी आमच्यासाठी लिहिलं पण आहे, सरांनी तुम्हाला तो कागद दिलेला आहे, तर त्याच्यात त्यांनी आमच्याविषयी लिहिलं पण आहे. त्यांनी असं आहे, सुखात तर सगळे येतात, दुःखात सुद्धा ते येऊन आम्हाला हौसला वाढवायचे आमचे. ते महत्वाचं असतं ना, कारण आनंदात तर सगळे एकत्र येतातच, पण त्या वेळेला ती एक कठीण जी वेळ असते तेव्हा कोणीतरी एक जण असं असावं की जे आपल्याला साथ देतात. आज म्हणजे माझ्याकडे लग्न होतं, तर माझ्या लग्नात सुद्धा म्हणजे मुलीच्या लग्नात सुद्धा त्या माझ्याकडे 15-20 दिवसाआधीपासून येऊन सर्व मला मार्गदर्शन केलं की हे असं करायचं आहे, ते तसं करायचं आहे. त्याच्यामुळे माझं लग्न सुद्धा सुरळीत पूर्ण पार पडलं. किती छान. काही अडचणी न येता सर्व सुरळीत मुली करत. मैंने नेक्सॉन डीसी का 7 स्पीड ऑटोमेटिक व्हीकल का टेस्ट राइड लिया. इट वाज एब्सोल्युटली स्टनिंग ऑन रोड्स और टोटली ये फैमिली व्हीकल है, कम्प्लीटली स्पेशियस, इंटीरियर और एक्सटीरियर बहुत ही बढ़िया है. 5 स्टार रेटिंग है ये और सेफ्टी में बहुत बढ़िया. टाटा का नाम वैसे ही सेफ्टी में बहुत अच्छा रहता है. टाटा स्टील और एक मजबूत स्टील रहता है. थँक्स. पाटील कुटुंबियांना भेटल्यावर आज एक मात्र अगदी नक्की पटलं आहे, ते म्हणजे घराबाहेर आपण कितीही सिरियस किंवा कितीही दुःखी वातावरणात असलो तरी घरी आल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जर का हसू असेल, एकमेकांकरता एक जिव्हाळा असेल ना, तर सगळं कुटुंब कायम आनंदीच राहतं. अशा आपल्या अर्चनाताई, ज्यांनी फक्त आपलं कुटुंबच नाही तर शेजारी पाजारी मित्रमंडळ आणि श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ आपल्या कुटुंबासारखा सांभाळलाय. त्यांचा आज आपण सन्मान केला. पुन्हा पुढच्या भागात अशाच एका कर्तृत्ववान गृहिणीचा सन्मान करूया. तोपर्यंत नमस्कार.
सन्मान गृहलक्ष्मीचा प्रेझेंटेड बाय करण कोठारी ज्वेलर्स, ड्राईव्ह इन पार्टनर्स जायका मोटर्स, गिफ्ट स्पॉन्सर्स संसार द फॅशन मॉल, गोपी एनएक्स, रुचा क्रिएशन्स अँड प्युअर वी. रेलिशिंग पार्टनर्स अजित बेकरी, हेल्थकेअर पार्टनर्स MB शुगरचे अँटी शुगर, स्वीटनेस विदाउट शुगर. जेवरों की शिल्पकारी हो या शुद्ध आभूषणों का विश्वास, पिछले 58 सालों से हर मंगल उत्सव में हम आपके साथ हैं. ग्रीन गोल्ड एंड लाइट वेट ज्वेलरी के एक्सक्लूसिव कलेक्शन के लिए सिर्फ करण कोठारी. नागपुर के करण कोठारी, नाम ही पहचान है हमारी. त्योहारों का भरपूर रहे जोश, पर ड्राइविंग के समय आप खोए नहीं होश. आपकी सुरक्षा का हर पल ख्याल. जायका मोटर्स प्राइवेट लिमिटेड. संपर्क 8879 157 990. सजना सवरना हर नारी की पहचान होती है और हर ड्रेस के साथ मैचिंग ज्वेलरी उसकी डिमांड होती है. आपकी इसी डिमांड को पूरा करे गोपी एनएक्स. हर पैटर्न, हर प्रकार की ज्वेलरी, कॉस्मेटिक्स और एक्सेसरीज की भरपूर रेंज, यानी गोपी एनएक्स, मोदी नंबर 1, सीताबर्डी, नागपुर. श्रृंगार है संसार से, शान है संसार से, ठाट है संसार से, त्योहार है संसार से, त्योहार है संसार से. संसार द फैशन मॉल, यहाँ आपको मिलेगा साड़ीज, लहंगा, कोट सूट, इनका अनोखा कलेक्शन. नियर होलसेल क्लॉथ मार्केट, गांधी बाग, नागपुर.